कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. पश्चिम बंगाल निकालात भाजपने मारली बाजी. खेडमध्ये विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा. फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद केला व्यक्त. दापोलीतील साकलोली गावात मध्यरात्री भीषण आग. घर आणि दुकान पूर्णपणे जळून खाक. सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु मोठे नुकसान. पेणमध्ये गांजासह महिला आरोपीला अटक. तब्बल 1.25 किलो गांजा जप्त. खाऊ गल्लीत मध्यरात्री पोलिसांची कारवाई. महिलांचा अंमली पदार्थ जाळ्यात सहभाग चर्चेत. आणि सिंधुदुर्गात आंबा विक्री हंगाम तेजीत. हापूस पायरी आंब्यांच्या किमतीत घसरण. पर्यटक मुंबईकरांकडून खरेदीला मोठी मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवरती खेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. तीनबत्ती नाका येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. या आनंदोत्सवात माजी शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब जोशी, ज्येष्ठ नेते संजय बुटाला यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. संतोष भगत, उल्हास बाळ, सुहास सोहनी, माधव काका जोशी, राकेश पाटील, रोहन राठोड, राजू केळकर आणि गिरीश पार्ले यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. भाजपच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. या जल्लोषामुळे खेड शहरात काही काळ उत्सवी वातावरण पाहायला मिळालं. दापोली तालुक्यातील साकलोली गावात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून घर आणि दुकान जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गावातील रहिवासी जगदीश मोतीराम तलाटी यांच्या घराला सुमारे रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके तीव्र होते की काही क्षणातच संपूर्ण घर आणि दुकान ज्वाळांच्या विळख्यात सापडले. रात्रीची वेळ असल्यामुळे सुरुवातीला ही आग कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र ज्वाळा वाढताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले, पण तोपर्यंत घरातील सर्व साहित्य आणि दुकानातील माल पूर्णतः जळून नष्ट झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा सुरू केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. पेणमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 1 किलो 298 ग्रॅम गांजासह एका 38 वर्षीय महिला आरोपीला अटक केलेली आहे. या कारवाईत अंदाजे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 28 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास पेण नगरपालिका हद्दीतील खाऊ गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे पेण शहरामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे जाळे वाढत असल्याची चर्चा पुन्हा रंगलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलांचा आणि तरुण मुलींचा सहभाग वाढत असल्याचं चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश राजपूत पुढील तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात एसीपी अंचल दलाल यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा विक्री हंगाम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असून बाजारात आंब्यांच्या किमतीत घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हापूस आणि पायरी आंबा सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आंबा मिळत आहे. सध्या हापूस आंबा आकारानुसार 400 ते 600 रुपये डझन दराने तर पायरी आंबा 300 ते 400 रुपये डझन दराने विकला जात आहे. दरम्यान उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे मुंबई पुण्यासह विविध शहरातील पर्यटक मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. यामुळे आंबा विक्री स्टॉल्सवरती ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिक दोघेही मोठ्या उत्साहाने आंब्यांची खरेदी करत आहेत. आंबा विक्रेत्यांनाही याचा मोठा फायदा होत असून
आंबा विक्रेत्यांनाही याचा मोठा फायदा होत असून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात विक्रीला चांगली गती मिळत आहे. ग्राहकांना दर्जेदार आंबा परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर माझं नाव पल्लवी निकम आहे. आम्ही मुंबईवरून आलो आहोत. इथे ॲक्च्युली खूप स्वस्त भेटले आम्हाला. 15 हापूस आंबे आहेत आणि 500 रुपये 15, 500चे 15 भेटलेत आणि खूप चविष्ट आहेत. व्हेरी टेस्टी, खूप छान आहेत आणि मुंबईपेक्षा क्वालिटी पण छान आहे आणि खूप रिझनेबल पण आहे. मी डॉक्टर निलेश आहे. मी मुंबईहून आलो आहे. ॲक्च्युली आम्ही मुंबईला जात होतो आणि त्यावेळेस लक्षात आलं की इथून आम्ही आंबे खरेदी करू, कारण तळ कोकणात चांगल्या प्रकारचे आंबे मिळतात. मुंबईत आंबे महाग पण आहेत आणि तेवढी क्वालिटी तशी नाही आहे. तर आम्ही सरांकडून क्वालिटी बघितली, एक टेस्ट घेतली आणि ते एकदम उत्कृष्ट पद्धतीचं लागलं. त्यामुळे आम्ही ठरवलं की 2 पेट्या आम्ही अराउंड 500 ते 600च्या दराने घेतलेले आहेत आणि चांगले आंबे आहेत इकडचे. माझं नाव सचिन दोरी. आज कुडाळमध्ये आम्ही आंबा विक्री करतो. माझं गाव वाडी वरवडे. आम्ही वेंगुर्ला, कोचरा, भोगवे या ठिकाणी आंबे आणतो. हापूस आहे, पायरी आहे. या ठिकाणी आता हापूसचा रेट आहे 600 ते 700 रुपये, 550 रुपये. पायरी आहे 400 350 रुपये. आता सध्या हंगाम संपत आला आहे, त्यामुळे आंब्याचा आवक पण कमी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आता रेट थोडेसे चढतात पण आणि उतरतात पण. त्याप्रमाणे आता हापूस आंबा पण आता 600 700 500 ह्या रेंजमध्ये चालू झालेला आहे. पायरी पण 350 300च्या रेंजमध्ये आहे अजून. आणि आता काय मुंबई, पुणा, नाशिक असून दे, आपल्या बीड जिल्हा असून दे किंवा वरच्या पट्ट्याचा कुठचाही ते आंबा घ्यायला खरेदी करायला येतो. त्यामुळे माझं दुकान आहे ते आपलं कुडाळ सावंतवाडी रोड पोलीस स्टेशनच्या बाजूला तनिष्ठा शेजारी त्या ठिकाणी दुकान आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त खेड येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहामध्ये पार पडलाय. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 4 मे 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमाला सुनील विंचू आणि भाजप शहर प्रमुख भालचंद्र साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पत्रकार दिवाकर प्रभू, किशोर साळवी, अश्विनी वडके आणि अनुज जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सांगली येथील ब्रह्मकुमारी वैशाली यांनी पत्रकारितेचे समाज निर्मितीतील महत्व अधोरेखित करत माध्यमांनी सत्य, पवित्रता आणि शांततेच्या मूल्यांवरती आधारित काम करण्याचे आवाहन केलेले आहे. सुनील विंचू यांनी माउंट अबू येथील झालेल्या सेमिनारमधील अनुभव मांडत पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावरती प्रकाश टाकला. सन्मानित पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करत या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून ब्रह्मकुमारी गीता आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. रोहा येथे महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट समाजाचा पहिला राज्यस्तरीय भव्य मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय. या मेळाव्यात परीट समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत अखिल भारतीय धोबी महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कनोजिया यांनी व्यक्त केली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आरक्षणाच्या प्रश्नावरती ठोस काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील काही राज्यांमध्ये परीट समाजाचा समावेश एससी किंवा ओबीसी प्रवर्गात असल्याचे सांगत महाराष्ट्रातही समाजाच्या स्थितीनुसार निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या मेळाव्यात समाज एकजुटीवरती विशेष भर देण्यात आला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोवा आणि बेळगाव येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात शांताराम कदम, एकनाथराव बोरसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाज संघटित होण्याचे आवाहन केले. विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या मेळाव्यामुळे परीट समाजातील ऐक्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मेळावा यायचे आपण ठेवलेला आहे. त्या मेळाव्यासाठी 5 वर्षाच्या नंतर आपण ते मेळावा ठेवलेला आहे. त्याच्या अगोदर इथे नवीन आता हा हॉल झाला गेला, त्याच्यामुळे त्याला आपल्याला 5 वर्ष पुढे गेली आपली. त्याच्यासाठी आपल्याला रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा यासाठी तिकडेच सगळे मेळावे झालेले. त्या मेळाव्यामुळे इथे आपला उशीर झाला आणि त्यामुळे आता हा मेळावा झालेला आहे. ह्याचा मेळावा होणं आणि आपले महाराष्ट्राचे सगळे माजी अध्यक्ष आणि ऑल इंडिया लेवलचे अध्यक्ष ते पण इथे आलेले आहेत. आम्ही त्यांना बोलवलेले आहे, ते आलेले आहेत. त्याप्रमाणे आपण सगळ्यांना
सत्कार केलेला आहे त्याप्रमाणे त्याच्या पुढे पण सगळ्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आता पुढे आता हे चालू होणार आहे सगळं कार्यक्रमाचं पण. ठीक आहे, थोडं बोलून आपण तर महाराष्ट्रामध्ये आम्ही भाऊंच्या माध्यमातून मी बराच काळ फिरलो, जवळजवळ 30 वर्षे मी समाजकार्य करतो आहे. आणि महाराष्ट्रातले आमचे पहिले जे अध्यक्ष फाली गुरुजी होते एकनाथराव बोरसे सर आहेत, राजेंद्र सेठ आहेर आहेत, आता कडलक साहेब आहेत, राजेंद्र सेठ खैरनार पण आहेत. आणि आम्हाला सगळ्यांचं यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ह्या मार्गदर्शनातूनच आपण हा कार्यक्रम आयोजित जो केला तो भाऊंच्या माध्यमातून भाऊंनी आम्हाला आपल्या समाजासाठी खूप म्हणजे श्रमदान दिलेलं आहे. आम्हाला त्यांनी समाजाशी कसं बोलावं, समाजाशी कसं एकरूप राहावं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आजचा दिवस आपल्या कोकण परिघ धोबी मडवळ समाजासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. रोहा येथील डॉक्टर श्री देशमुख सभागृहात आयोजित हा पहिला भव्य मेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून तर समाजाच्या एकजुटीचा, प्रगतीचा आणि नव्या दिशेचा प्रारंभ आहे. आपल्या समाजाला संत गाडगे बाबांचा महान वारसा लाभलेला आहे. संत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण, समाजसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवतेचा संदेश दिला आहे. स्वच्छता हीच सेवा हा संदेश आजही प्रत्येकाला तो प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना उभारी देण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी आज त्या गाडगेबाबांना आदरांजली आहे. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.